नमस्कार. विज्ञानयात्री ऑटो स्टर्न यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. ऑटो स्टर्न हे जर्मनी आणि अमेरिका या देशांचे भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1943 सालच्या भौतिकशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांच्या संशोधन कार्याची यादी पहा. अणू आणि रेणू यांचे तरंग स्वरूप म्हणजे वेव्ह नेचर ऑफ ॲटम अँड मॉलिक्यूल यांचे विश्लेषण, अणुचुंबकीय संवेग ॲटॉमिक मॅग्नेटिक मोमेंट्स, परमाणु चुंबकीय संवेग मॅग्नेटिक मोमेंट्स ऑफ प्रोटॉन्स आणि रेणुकिरण म्हणजे मॉलिक्युलर रे तयार करण्याच्या पद्धतींचा विकास. रेणुकिरण मॉलिक्युलर रे तयार करण्याच्या पद्धतीचा विकास आणि परमाणु चुंबकीय संवेग मॅग्नेटिक मोमेंट्स ऑफ प्रोटॉन्स या दोन संशोधन कार्य यासाठी ऑटो स्टर्न यांना सन 1943 सालचा नोबेल पारितोषिक दिला गेला. सन 1939 नंतर दुसरे महायुद्ध या कारणामुळे नोबेल पुरस्कार वितरण बंद झाले होते. सन 1943 पुन्हा या नोबेल पुरस्कार वितरणाचा आरंभ झाला. सन 1943 जाहीर झालेले नोबेल पुरस्कार सन 1944 दिले गेले. ऑटो स्टर्न यांच्या संदर्भात एक विशेष बाब म्हणजे सन 1925 सालापासून त्यांचे नामांकन 82 वेळा म्हणजे नोबेल पारितोषिकातील इतिहासामध्ये सर्वात जास्त वेळेला अर्नॉल्ड सॉमरफिल्ड या जर्मनी देशाच्या सुप्रसिद्ध सैद्धांतिक भौतिकशास्त्र या विषयातील शास्त्रज्ञांनी केला होता. ऑटो स्टर्न यांचा जन्मदिनांक 17 फेब्रुवारी 1888 रोजी जर्मनी देशाच्या अंमलाखाली पूर्वीच्या प्राशिया प्रांतातील सोराऊ या शहरात एका ज्यू कुटुंबात झाला. प्राशिया हे सन 1525 ते 1947 या काळात अस्तित्वात आलेले एक शक्तिशाली युरोपीय राष्ट्र व राज्य होते. बर्लिन राजधानी असलेल्या या साम्राज्यात सन 1935च्या सुमारास 13 प्रांत होते. ते प्रामुख्याने जर्मनीचा प्रदेश असून बाल्टिक समुद्र, पोलंड, नेदरलँड आणि उत्तर समुद्र या दरम्यान पसरलेले होते. हे लष्करीयदृष्ट्या प्रगत राष्ट्र आधुनिक जर्मनीच्या जडणघडणीत केंद्रस्थानी होते. ऑटो स्टर्न यांचे सुरुवातीचे शिक्षण फ्रँकफुर्ट म्युनिच येथे पूर्ण झाले. टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिच हे जर्मनीतील क्रमांक 1चे आणि जगातील आघाडीच्या तांत्रिक विद्यापीठापैकी एक मानले जाते. हे प्रामुख्याने अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषध निर्माण आणि नैसर्गिक विज्ञानासाठी प्रसिद्ध आहे. अनेक भारतीय विद्यार्थी येथे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी आणि मास्टर प्रोग्रामसाठी प्रवेश घेतात. या विद्यापीठाने नुकताच असा दावा केला आहे की पृथ्वीचा दिवस भविष्यात 25 तासाचा होऊ शकतो, ज्याची जगभरात चर्चा झाली होती. ऑटो स्टर्न यांनी पुढे ब्रेजलाउड विद्यापीठातून भौतिक रसायनशास्त्र म्हणजे फिजिकल केमिस्ट्री या विषयातील PhD पदवी प्राप्त केली. यासाठी ऑटो स्टर्न यांनी ऑटो सकूर हे त्यांच्या PhD पदवी शिक्षणाचे मार्गदर्शक होते. सहज द्रावण यातील परासरण दाब याचा गती सिद्धांत म्हणजे कायनेटिक थेरी ऑफ ऑस्मॉटिक प्रेशर इन कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन हे त्यांच्या PhD पदवी प्रबंधाचे शीर्षक होते. जेव्हा एखादे द्रावण किंवा सोल्युशन आणि शुद्ध द्रावक प्युअर सॉल्व्हंट एका अर्धपारगम्य पटल म्हणजे सेमी परवेल मेम्ब्रेन याच्या उपयोजनेतून वेगळे केले जातात, तेव्हा द्रावकाचा ओघ द्रावणाकडे जाण्यापासून रोखण्यासाठी द्रावणावर जो किमान दाब मिनिमम प्रेशर प्रस्थापित होतो त्याला परासरण दाब किंवा ऑस्मॉटिक प्रेशर असे म्हणतात. सहसंबंधित द्रावणांचा ऑस्मॉटिक प्रेशर एका ठराविक तापमानाला जास्त सहती असलेल्या द्रावणाचा ऑस्मॉटिक प्रेशर हा सौम्य द्रावणापेक्षा जास्त असतो. याचे मुख्य कारण म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर हे द्रावणातील विरघळलेल्या कणांच्या संख्येवर अवलंबून असते. पाय बरोबर CRT या सूत्रानुसार ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे पाय हे संहती Cच्या समप्रमाणात असते. म्हणून जर द्रावण अधिक कॉन्सन्ट्रेट असेल तर त्याचा ऑस्मॉटिक प्रेशरसुद्धा जास्त असेल. तापमान वाढल्यास ऑस्मॉटिक प्रेशर वाढतो. विद्राव्याचे म्हणजे सोल्यूटचे कण जितके जास्त तितका दाब जास्त. शुद्ध पाण्याचा ऑस्मॉटिक प्रेशर 0 असतो. PhD पदवी प्राप्तीनंतर ऑटो स्टर्न यांनी अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्यासोबत प्राग येथील चार्ल्स विद्यापीठ येथे कार्यरत होते. चार्ल्स विद्यापीठ हे प्राग चेक प्रजासत्ताक
मध्ये स्थित आहे. हे विद्यापीठ मध्य युरोपातील सर्वात जुनी आणि प्रमुख विद्यापीठापैकी एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था मानली जाते. याची स्थापना सन 1348मध्ये झाली. हे जागतिक दर्जाचे संशोधन विद्यापीठ आहे, जिथे वैद्यकशास्त्र, मानवी विद्या, विज्ञान आणि समाजविज्ञानाचे विविध अभ्यासक्रम चालवले जातात. हे विद्यापीठ आपल्या समृद्ध इतिहासासाठी आणि संशोधन कार्यासाठी जगभरात ओळखले जाते. ऑटो स्टर्न हे झुरिच येथील ETH संस्थेच्या स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कार्यरत होते. स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला ETH झुरिच स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी झुरिच असे संबोधले जाते. हे स्वित्झर्लंडमधील एक सार्वजनिक संशोधन विद्यापीठ आहे. येथे मुख्यत्वे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांचे शिक्षण व संशोधन केले जाते. याच्या मुख्य शाखा झुरिच आणि लोझान या शहरामध्ये आहेत. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या कालावधीत ऑटो स्टर्न यांनी रशिया देशाच्या सीमेलगत असलेल्या हवामान विभाग येथे काम केले. रशियाच्या हवामानशास्त्र विभागाला अधिकृतपणे रशियन फेडरल सर्व्हिस फॉर हायड्रोमेट्रोलॉजिकल अँड एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग असे संबोधले जाते. या रशियन भाषेत रोशाड्रोमेट असे संक्षिप्त नाव आहे. रशियाचा राष्ट्रीय हवामान विभाग हा रशियन हायड्रोमेट्रोलॉजिकल सेंटरद्वारे चालवला जातो. या विभागाकडे संपूर्ण रशियामध्ये पसरलेली सुमारे 1800 हवामान केंद्र वेदर स्टेशन्स आहेत, जी अत्यंत कठीण हवामानातही निरीक्षणे नोंदवतात. हा विभाग हवामानाचा अंदाज वर्तवणे, हवामानातील बदलाचे निरीक्षण करणे आणि अंटार्क्टिकासारख्या भागातील वैज्ञानिक मोहिमांमध्ये संशोधन करणे ही कामे करतो. रशियाचा हवामान विभाग जागतिक हवामान संघटना म्हणजे WMO याचा एक महत्त्वाचा सदस्य आहे. या व्यावसायिक नोकरी कालावधीत ऑटो स्टर्न यांचे अध्ययन चालू होते. ऑटो स्टर्न यांनी काही कालावधीसाठी गोएथ युनिव्हर्सिटी फ्रँकफुर्ट येथे प्राध्यापक पदावर काम केले. गोएथ युनिव्हर्सिटी फ्रँकफुर्ट ही जर्मनी देशातील फ्रँकफर्ट शहरात स्थित एक अत्यंत महत्त्वाची आणि नामांकित सार्वजनिक संशोधन विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना सन 1914मध्ये झाली. हे विद्यापीठ फ्रँकफर्टमधील नागरिक आणि श्रीमंत व्यापाऱ्यांच्या देणगीतून उभारले गेले, म्हणून याला नागरिकांचे विद्यापीठ, सिटिझन्स युनिव्हर्सिटी असेही म्हटले जाते. प्रसिद्ध जर्मन लेखक आणि तत्त्वज्ञान जोहान वोल्फगँग ऑन गोएथ यांच्या सन्मानार्थ सन 1932मध्ये या विद्यापीठाचे नाव गोएथ युनिव्हर्सिटी असे ठेवण्यात आले. येथे कायदा, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, नैसर्गिक विज्ञान असे एकूण 16 विद्याशाखा आहेत. हे विद्यापीठ फ्रँकफर्ट स्कूल या सामाजिक आणि तत्त्वज्ञान विषयक विचारसरणीसाठी जगभरात ओळखले जाते. जागतिक रँकिंग संदर्भात सन 2026च्या जागतिक रँकिंगनुसार या विद्यापीठाचा क्रमांक 316वा आहे. हे विद्यापीठ जगातील आघाडीच्या 250 विद्यापीठामध्ये गणले जाते. विशेषतः अर्थशास्त्र आणि मानवशास्त्र क्षेत्रात याचे मोठे नाव आहे. भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जर्मन भाषेची किंवा इंग्रजी भाषेची परीक्षा देणे आवश्यक असते. विशेष म्हणजे फ्रँकफर्टमध्ये राहणाऱ्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी तिथे एक मराठी शाळा देखील चालवली जाते, ज्यामुळे तेथील भारतीय समुदाय आपल्या संस्कृतीशी जोडलेला राहतो. सन 1921मध्ये ऑटो स्टर्न हे रोस्टॉक विद्यापीठ येथे प्राध्यापक झाले. सन 1922मध्ये हॅम्बर्ग विद्यापीठात नवीन स्थापन झालेल्या भौतिक रसायनशास्त्र म्हणजे फिजिकल केमिस्ट्री संबंधी संस्थेत संचालक म्हणून रुजू झाले. पुढील 10 वर्षे ऑटो स्टर्न यांनी या पदावर काम केले. जर्मनी देशामध्ये असताना ऑटो स्टर्न यांनी वॉल्टर गर्लॅक या जर्मन भौतिकशास्त्रज्ञाच्या सहयोगाने एक महत्त्वाचा प्रयोग केला. ऑटो स्टर्न आणि वॉल्टर गर्लॅक यांनी या प्रयोगात आण्विक स्तरावरील कणांना अंगभूत क्वांटम गुणधर्म असतात हे सिद्ध केले. या प्रयोगात चांदी या धातूचे अणू अवकाशीत बदलणाऱ्या म्हणजे स्पॅशियली फॅरिंग चुंबकीय क्षेत्रातून पाठवण्यात आले. चांदी या धातूचे अणू त्यांच्या रेषीय मार्गापासून विचलित झालेले आढळले. विचलित झालेले अणू ठराविक 2 जागीच जमा झालेले दिसून आले. हे विचलन त्या अणूंच्या अंगभूत फिरकीक क्वांटीकरण म्हणजे इंट्रिन्सिक स्पिन क्वांटिझेशन या गुणधर्मामुळेच घडले. या
प्रयोगाची मूळ संकल्पना ऑटो स्टर्न यांनी मांडली होती. हा प्रयोग भौतिकशास्त्रामध्ये स्टर्न गर्लॅक प्रयोग या नावाने प्रसिद्ध आहे. रेणुकरण म्हणजे मॉलिक्युलर रे तयार करण्याच्या पद्धतीचा विकास आणि परमाणु चुंबकीय संवेग म्हणजे मॅग्नेटिक मुवमेंट्स ऑफ प्रोटॉन्स या दोन संशोधन कार्यासाठी ऑटो स्टर्न यांना सन 1943 सालचा नोबेल पारितोषिक दिला गेला. सन 1939 नंतर दुसरे महायुद्ध या कारणामुळे नोबेल पुरस्कार वितरण बंद झाले होते. सन 1943 पुन्हा या नोबेल पुरस्कार वितरणाचा आरंभ झाला. सन 1943 जाहीर झालेले नोबेल पुरस्कार सन 1944 दिले गेले. ऑटो स्टर्न यांच्या संदर्भात एक विशेष बाब म्हणजे सन 1925 सालापासून त्यांचे नामांकन 82 वेळा म्हणजे नोबेल पारितोषिकाच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त वेळेला अर्नॉल्ड सॉमरफिल्ड या जर्मनी देशाच्या सुप्रसिद्ध सैद्धांतिक भौतिकशास्त्र या विषयातील शास्त्रज्ञांनी केला होता. ऑटो स्टर्न आणि गर्लॅक यांच्या संशोधन कार्याच्या स्मृतिप्रित्यर्थ जर्मन फिजिकल सोसायटीतर्फे प्रायोगिक भौतिकशास्त्रातील संशोधन कार्यासाठी स्टर्न आणि गर्लॅक या शीर्षक असलेला अत्यंत मानाचा पारितोषिक पदक देण्यात येतो. ऑटो स्टर्न हे जर्मन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1943 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांनी रेणवीय शलाका म्हणजे मॉलिक्युलर बीम पद्धत विकसित केली आणि प्रोटॉनच्या चुंबकीय गुणधर्मांचा शोध लावला. त्यांचे हे संशोधन कार्य पुंज सिद्धांत म्हणजे क्वांटम थेअरी याच्या विकासात अत्यंत महत्त्वाचा ठरला. ऑटो स्टर्न यांचा जन्मदिनांक 17 फेब्रुवारी 1888 रोजी सोराऊ सध्या पोलंड देशातील शहर येथे एका ज्यू कुटुंबात झाला. त्यांनी ब्रेस्लॉ विद्यापीठातून भौतिकीय रसायनशास्त्रात म्हणजे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये PhD पूर्ण केली. ऑटो स्टर्न यांनी स्टर्न गर्लॅक प्रयोग याद्वारे अणूंच्या चुंबकीय गुणधर्मांचा अभ्यास केला. त्यांच्या या संशोधन कार्यामुळे पुंज यांत्रिकी म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स या संकल्पनेला बळकटी मिळाली. प्रोटॉनचा चुंबकीय परिबल मॅग्नेटिक मुवमेंट या शोध कार्याप्रित्यर्थ सन 1943 सालचा भौतिकशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले. त्यांनी हॅम्बर्ग विद्यापीठात आणि नंतर अमेरिकेत कार्नेगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पीटर्सबर्ग येथे संशोधन कार्य केले. त्यांनी आण्विक शलाका पद्धतीचा वापर करून वायूंचे रेणू कसे वागतात हे स्पष्ट केले, ज्यामुळे आधुनिक भौतिकशास्त्रात मोलाची भर पडली. दिनांक 17 ऑगस्ट 1969 रोजी ऑटो स्टर्न यांचे निधन झाले. विज्ञानयात्री ऑटो स्टर्न यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्णसंधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.